शुभम पाटील प्रगतशील शेतकरी यांचा उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रामध्ये सत्कार। उशांत क्रीडा व्यायाम मंडळ संचलित आमदार महेश लांडगे कुस्ती हॉलमध्ये बॅरिस्टर पी.जी. पाटलांचे नातू व भारत पाटील यांचे चिरंजीव शुभम व सौ भाग्यवती रुशाली पाटील यांनी भेट दिली। यावेळी त्यांचा सत्कार उशांत क्रीडा व्यायाम मंडळचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच छत्रपती पुरस्कार प्राप्त माननीय उत्तमराव पाटील यांच्या हस्ते फेटा व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला। तसेच सौ रुशाली पाटील यांना शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मंडळाचे खजिनदार प्रकाश माळी, माजी सरपंच तसेच सावर्डेचे माळी सचिव पाटील एरंडोली, खटावचे राहुल यादव व कुस्ती केंद्रातील मल्ल उपस्थित होते। यावेळी उत्तमराव पाटील यांनी सांगितले, शुभम हा बॅरिस्टर पी.जी. पाटील यांचा नातू व भारत रामचंद्र पाटील यांचा चिरंजीव आहे। त्यांना ग्रॅज्युएट झाल्यानंतर शेती करायचं ठरवलं आणि उत्तम प्रकारचं नियोजन, कष्ट करण्याची जिद्द आणि आधुनिकतेचा वापर करून माळावरती नंदनवन करून स्वतःचा मळा फुलवला। तिथं झेंडू, फुलांची बाग, भोपळा, भोंगी मिरची, ऊस व द्राक्ष बाग चांगल्या प्रकारे आणली। आज त्यांच्याकडे 5 कुटुंब राहायला आहेत आणि डेली 30 माणसं लागतात। या अशा प्रकारे एक आदर्श आणि प्रगतशील शेतकरी अशीच शेती करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय। खास करून मला इथं सांगावंसं वाटतं, माणसानं इमानदारीनं कष्ट केल्यानंतर फळ निश्चित मिळतं आणि हे तुम्ही पैलवानांनीही लक्षात ठेवायचंय। आजकाल शेतकरी मुलांची लग्न जमत नाहीत, मुली कोण देत नाहीत, शेतकरी नको म्हणतायत, त्यांना हे उत्तम उदाहरण शुभम पाटीलनं घालून दिलेलं आहे। त्यांचा आदर्श घेऊन सर्वांनी चालावं। यावेळी रुशाली शुभम पाटील यांचा सत्कार करण्यात आला। माजी सरपंच दूध डेअरीचे चेअरमन प्रकाश माळी यांनी सांगितले, भारत हा निर्व्यसनी आणि जिद्दी राबणारा माणूस आहे आणि त्यांनी दाखवून दिलं ग्रॅज्युएट होऊन सुद्धा शेती करू शकतो। मंडळाचे ट्रस्टी एन.आय.एस. कोच यांनी प्रास्ताविक केले व आभार प्रकाश माळी यांनी मानले।